महिला विश्व या कार्यक्रमात आज प्रसारित करीत आहोत आरोग्य सेविका संगीता जाधव यांची जया सहस्त्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमासाठी तांत्रिक सहाय्य दिलं बाळासाहेब खराटे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विनोद गवडी. श्रोते हो, मैत्रिणींनो, आरोग्य सेविका ही ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य यंत्रणेतील एक महत्त्वाचा दुवा आहे, जी मुख्यत्वे माता आणि बाल आरोग्य, लसीकरण, स्वच्छता आणि प्राथमिक आरोग्य शिक्षणाचे काम करते. ती प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गरोदर महिला, लहान मुले आणि सामान्य जनतेला प्राथमिक उपचार आणि आरोग्य सेवा पुरवून रोगप्रतिबंधात्मक भूमिकेत महत्त्वाची भूमिका बजावते. तर मैत्रिणींनो, आज आपण आरोग्य सेविका संगीता मधुकर जाधव या मॅडमसोबत गप्पा मारणार आहोत. आजच्या महिला विश्व या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे सादरकर्ते विनोद गवळी सर आणि मी जया सहस्त्रबुद्धे. मॅडम, आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते. धन्यवाद मॅडम. मॅडम, सर्वात प्रथम तुम्ही तुमची ओळख आमच्या मैत्रिणींना करून द्या. म्हणजेच की तुम्ही या क्षेत्रात कशा आल्या, त्याचं स्वरूप काय? मी या क्षेत्रामध्ये आरोग्य विभागामध्ये काम करण्याची मला लहानपणापासूनच आवड होती. बरं. आणि मला या ड्रेसचं एक अट्रॅक्शन होतं. बरं. जेव्हा लहानपणी मी दवाखान्यात जायची तेव्हा जेव्हा सिस्टरला बघायची तर त्यांचा जो पांढरा कोट आहे तो अंगात घातलेला असायचा, तेव्हा मलाही असं वाटत होतं. मला दोनच क्षेत्राबद्दल जास्त अट्रॅक्शन आहे, एक पोलीसचे वर्दी आणि दुसरं म्हणजे पांढरा कोट, नर्सचा. तर तो जेव्हा मी बघितला तेव्हा मला असं कुठंतरी वाटायचं की जेव्हा मी सिस्टर होणार तेव्हा मी पांढरा कोट घालणार, अशी इंजेक्शन वगैरे देणार, आरोग्य सेवा देणार. माझं स्वप्न पूर्ण झालं या क्षेत्रात येऊन. आणि त्या अनुषंगाने मी भरपूर गेल्या 16 वर्षापासून मन भरून आरोग्य सेवा देत आहे. ग्रामीण रुग्णालयामध्ये, तळागाळामध्ये मी काम करत आहे. खूप काही या क्षेत्रामध्ये येऊन मला चांगलंसं शिकायला मिळालं आणि अभ्यास माझा सेवानिवृत्त होईपर्यंत चालूच राहणार आहे आरोग्य क्षेत्रामध्ये. बिलकुल बिलकुल. तुम्ही पदव्युत्तर आहात. या क्षेत्रात येण्यासाठी आणखी काही वेगळ्या प्रकारचं शिक्षण तुम्ही घेतलंत का? म्हणजे विशेष असा काही कोर्स तुम्हाला त्यासाठी करावा लागला का? निश्चितच मॅडम. जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे, परंतु आरोग्य सेवेमध्ये कुठल्याही पदावर काम करण्यासाठी, म्हणजे आरोग्य सेविका असो, GNM असो, BSc नर्सिंग असो किंवा त्याच्यावरचं शिक्षण असो, याच्यामध्ये त्या लेवलचे सगळे आपले प्रशिक्षण असतात. तर माझं प्रशिक्षण एकदम लकीली लागला माझा नंबर. मी आधी फॉर्म वगैरे भरला व त्यानंतर लेडी हेडिंग जिल्हा प्रशिक्षण केंद्र आहे, तिथे फॉर्म वगैरे भरून तिथे माझा नंबर लागला. तर तिथे आम्ही 18 महिन्यात तिथेच राहून, रेसिडेन्शियल कोर्स असतो तिथे राहून आम्ही प्रशिक्षण घेतलं आणि खूप चांगल्या मार्काने आम्ही पास झालो. आणि या पदाची निवड तिथनंच झाली तुमची? हो, आरोग्य सेविका या पदावर नियुक्ती झाली. जिल्हा परिषदमध्ये जागा निघाल्या होत्या, तर त्याच्यामध्ये एक्झाम दिली CET म्हणून. त्याच्यामध्ये पूर्ण 6000 विद्यार्थीमध्ये मी फर्स्ट आली. क्या बात. आणि पहिली अपॉइंटमेंट माझी प्राथमिक आरोग्य केंद्र महान येथे मी 10 वर्ष काढले. त्यानंतर तर दुसरी अपॉइंटमेंट माझी पिंजर प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मी 5 वर्ष काढलेत. कानेरी PSCला मी पूर्ण 18 महिने काढलेत आणि तिथून मग डायरेक्ट प्रमोशनच झालं. तर पातूर तालुका येथे स्वास्थ्य अभ्यंगता या पदावर सुपरवायझर म्हणून. अच्छा. आरोग्य सेविकेचे प्रमुख कामं म्हणजे माता आणि बाल आरोग्य, आरोग्य, शिक्षण आणि जनजागृती, प्राथमिक उपचार, नोंदणी, अहवाल, कुटुंब कल्याण, या सगळ्या कामाचं स्वरूप थोडक्यात आमच्या मैत्रिणींना तुम्ही कसं सांगाल? निश्चितच मॅडम, तो आमचा बेस आहे, आमचा गाभा आहे तो तेच आरोग्य सेविकेचा. आरोग्य सेविकेचं काम करत असताना खरोखर तारावरची कसरत आहे. जसं ग्रामीण भागामध्ये एक उपकेंद्र असते, ती 5000 लोकसंख्यासाठी आपण जबाबदार असतो. एका आरोग्य सेविकेची नियुक्ती ही 5000 लोकसंख्येसाठी करत असताना तिथे आता समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, कंत्राटी NRHM मधून जर आरोग्य सेविका त्या उपकेंद्राला कार्यरत असेल तर ठीक, नाहीतर मग आरोग्य सेविका. आरोग्य सेविका ही 24/7 5000 लोकसंख्येमध्ये कार्यरत आहे. व तिथे तीच डॉक्टर, तीच नर्स आणि तीच सगळं निर्णय घेणारी एक प्रमुख असते. बरं. इमर्जन्सी परिस्थितीमध्ये सर्व डिसिजन एक
ॲज अ डॉक्टर म्हणून, ॲज अ सिस्टर म्हणून किंवा ॲज अ मेडिकोलॉजी स्टाफ म्हणून आम्हालाच घ्यावा लागतो. म्हणजे सर्वस्वी जबाबदारी आरोग्यसेविकेची असते. अच्छा. आणि माताबाल संगोपन, त्याच्यानंतर कुपोषित बालके, जोखमीच्या माता, जोखमीचे बालके, त्याच्यानंतर सुरक्षित गर्भपात, त्याच्यानंतर वेळेवर ज्या काही शासनाच्या मोहीम आहेत, जसं राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम आहे, सिकल सेल मोहीम आहे, थॅलेसिमिया आहे, TB. जननी सुरक्षा योजना आहे व मातृत्व वंदन योजना आहे. त्याच्यानंतर TB मुक्तचा जो काही कार्यक्रम आहे, पोलिओ तर पण. पोलिओचा जो काही महत्त्वाचा कार्यक्रम आम्ही दरवर्षी राबवतो. त्याच्यानंतर अल्बेंडेझॉलचा, व्हिटॅमिन ए मोहीम आहे. हे सगळे जे काही कार्यक्रम आहेत ते सर्व मातांच्या आणि बालकांच्या हितासाठी आणि आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि ग्रामीण भागामध्ये ते राबवलं तर जे काही त्यांचं येणारं भविष्य आहे ते थोडंसं आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते सुखकारक होते. मैत्रिणींनो, आशा कार्यकर्ती म्हणजे मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ती असा त्याचा अर्थ होतो. तर मॅडम, आरोग्य सेविका आणि आशा कार्यकर्ती या दोघांमधला भेद आम्हाला तुम्ही कसा सांगाल? निश्चितच आशा पद हे NRHMचं पद आहे. बरं. आणि आशा आधी जेव्हा 2009 मी आरोग्य सेविका या पदावर कार्यरत म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्र महान येथे नियुक्ती झाली, त्यावेळेस आशा हे पद नव्हतं. बरं. तर आशा हे पद 12 एप्रिल 2012 आशाचं पद उदयास आलं. बरं. आणि आशा ही एक खूप चांगली NRHMची योजना आहे. आता जसं मी तुम्हाला ह्याच्या आधी पण म्हटलं की आरोग्य सेविका ह्या एकट्या स्वरूपात काम करत होत्या उपकेंद्र स्तरावर. बरोबर. परंतु आता समुदाय आरोग्य अधिकारी आलेले आहेत, त्याच्यानंतर आरोग्य सेवक असतात मदतीला, त्याच्यानंतर आरोग्य सेविका. परंतु ग्रामीण भागामध्ये तळागाळाला लाभार्थ्यांबद्दल जे काही महत्त्वाचे डाटा कलेक्शन आहे, महत्त्वाचे कामं आहे, तिथपर्यंत शासनाच्या सर्व योजना डायरेक्टली लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे आशा कार्यकर्त्यांमार्फत पोहोचवतात. तर आम्हाला आरोग्यसेवा देत असताना त्याचा अतिशय जास्त प्रमाणात फायदा झालेला आहे. आणि जेव्हापासनं आशा आलेल्या आहेत तेव्हापासनं जे कामाचं क्वालिटेटिव्ह वर्क आहे ते चांगल्या तऱ्हेने उदयास आलेलं आहे. आणि वेळेचं नियोजन होते, प्रत्येक योजना ह्या लाभार्थ्यांपर्यंत डायरेक्टली पोचतात. म्हणजे काही किंतु परंतु आमच्या मनात नसतात. आशांचं काम अतिशय चांगलं म्हणजे आहे. आरोग्य सेविका आणि लाभार्थी यांच्यामधला दुवा म्हणजे आशा. मॅडम, 2019 मध्ये आपण कोविडच्या परिस्थितीशी खूप मोठ्या प्रमाणात झुंज दिलेली आहे. तर त्या परिस्थितीमध्ये तुम्ही आरोग्य सेविका म्हणून कसं काम सांभाळलं? बापरे, कोविड-19 ह्यासाठी आपलं पूर्ण भारतामधीलच आरोग्य यंत्रणा निश्चितच खूप मोठं झुंज दिलेली आहे. त्यावेळेस फक्त आरोग्य कर्मचारीच असे होते जे घराबाहेर पडून हे होतं. बाकी तुम्हाला विचारला. हो मॅडम, बाकी तर सगळं लॉकडाऊनच होतं. बरोबर. आणि आरोग्य कर्मचारी म्हणून आम्ही जेव्हा फील्डवर कोविड-19 मध्ये सगळं बंद असताना जायचो तेव्हा अशी फिलिंग यायची की आम्ही एक युद्ध लढायला जात आहोत. आणि एक सैनिकाप्रमाणे अशी फिलिंग आम्हाला येत होती त्यावेळेस. आणि कधीच आम्ही थकलो नाही, हारलो नाही, कधीच बिमार पडलो नाही. आणि कधीच असं मनात सुद्धा आलं नाही की आपण सुट्टी काढून घरात बसावं. कारण त्यावेळेस परिस्थितीच अशी होती की नाही, मी एक सेवा देणारी आरोग्य सेविका आहे आणि मला माझ्या आरोग्य सेवेशी इमानदार राहून मला तिथे जाऊन मला रुग्णांची काळजी घ्यायची आहे. सगळे जे काही आपल्या पुणे मुंबईवरून आमच्या गावोगावी, जसं आम्ही ग्रामीण भागात आहोत, तर तंतरण झालेले जे काही आपले लाभार्थी आहेत ते येत होते गावोगावी. तर त्यांना सरपंचांना सांगून व्यवस्थित क्वारंटाईन ठेवणं, त्यांचं आम्ही कोविडची तपासणी करणं, पॉझिटिव्ह वगैरे आलं तर आम्ही मल्टीव्हिटॅमिन किंवा जे काही आमच्या डॉक्टरांनी आम्हाला प्रिस्क्रिप्शन नमूद करून दिलेलं असेल तर ते व्यवस्थित त्यांना देणं, त्यांना मानसिक स्थिती सांभाळून त्यांचं सांत्वन करणं. त्यावेळेस म्हणजे आम्ही 1 वर्ष असा गेला, एकदम युद्धाप्रमाणे गेला. आणि ते युद्ध आम्ही आमच्या ग्रामीण स्तरावर आमच्या पूर्ण अकोला जिल्ह्यातील आरोग्य सेविकेनी बखुबी निभवलं, बखुबी त्याच्यामध्ये जिंकल्या. आणि त्या कोविडमध्ये आशा कार्यकर्त्यांनी पण खूप जबरदस्त
कार्य केलं. तेव्हा उपकेंद्र स्तरावर सामुदाय आरोग्य अधिकारी कार्यरत होते, त्याच्यानंतर आरोग्य सेवक कार्यरत होते. त्यांनी सुद्धा जबरदस्त कार्य करून एका टीम प्रमाणे आम्ही ते युद्ध लढलंही आणि जिंकलोही. हे सगळ्यात महत्वाचं, जिंकलो. लसीकरण, कुपोषण, साथीचे रोग, कुटुंब नियोजन या संदर्भातल्या ज्या काही सरकारी योजना आहेत, ह्या विविध योजना तुम्ही कशा पद्धतीने राबवता? तर ज्या काही शासनाच्या योजना आहे त्या वेळेच्या आत पोहोचल्या पाहिजे आपल्या लाभार्थ्यांपर्यंत. त्याच्यासाठी त्यांचे डॉक्युमेंट वगैरे घ्यावं लागतात. तर ते आम्ही वेळेच्या आतच घेऊन घेतो. आणि आता तर सोपं झालेलं आहे, आशा कार्यकर्त्या आहे डायरेक्ट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतात. तर ह्या योजना यशस्वीरित्या पार पाडणं आता सोपं झालेलं आहे. बरोबर, म्हणजे कामाची वाटणी झाल्यामुळे काम सोपं झालेलं आहे. आरोग्य सेवेमध्ये काम करत असताना शासनाने तुम्हाला नेमून दिलेले बरेचसे कामं तुम्ही आतापर्यंत केलेले आहेत. जसं की ग्रामीण भागातील मातांना अत्यावश्यक सोयी, सिकल सेल थॅलेसिमिया या आजाराबद्दल लोकांमध्ये जनजागृती, त्यानंतर असंसर्गित आजारांबद्दल जनजागृती, TB मुक्त ग्रामीण भाग याची माहिती जशी तुम्ही लोकांना देता, तर हे काम तुम्ही कशा पद्धतीने सांभाळता? आशा वर्कर तुम्ही हाताशी घेऊन तिथपर्यंत लाभार्थ्यांपर्यंत हे सगळं पोहोचते. पण एखाद्या आजाराबद्दल पूर्णतः त्या व्यक्तीला माहिती करणे, प्रशिक्षण देणे, तर हे काम कसं करता तुम्ही? मॅडम, आम्ही सगळी टीमवर्क आहे. तर आम्ही पहिले अंगणवाडीमध्ये जातो. त्याच्यानंतर जर किशोरवयीन मुलामुलींची 10वी 12वीची शाळा असेल किंवा 1ली पासून ते 7वी पर्यंतची शाळा असेल, तिथे आम्ही पोहोचतो पूर्ण टीमने. त्यानंतर गावोगावीमध्ये आम्ही महिला मंडळ किंवा मग ग्रामपंचायतीमध्ये आम्ही ग्रामसभा होतात. त्याच्यानंतर आम्ही स्वतः उपकेंद्र स्तरावर महिला, बालक, 60 वर्ष वयोगटातील वयोवृद्ध किंवा आमचे सगळेच लाभार्थी, एक कुटुंब म्हणजे आमचे सगळे वयोगटानुसार लाभार्थी आम्हाला मिळतात. त्याच्यानंतर घरोघरी जात असताना सर्वे असतात कधी कधी. तर ह्या सगळ्या माध्यमातून आम्ही आमचे सगळे शासनाच्या योजना असोत की माताबाल संगोपन कार्यक्रम असो, साथरोग असो, सिकल सेल थॅलेसिमिया किंवा आपला TB मुक्त भारत असो, पोलिओ असो, ह्या सगळ्या शासनाच्या जेवढे काही आरोग्य सेवेचे कामं आहेत ते सगळे आम्ही अशा तऱ्हेनं पूर्ण टीमवर्कनी पोचवतो. अच्छा. शासनाने नेमून दिलेल्या कामं निहाय मग आम्ही त्या पद्धतीनं सगळी टीम जाऊन आम्ही ते कामं करत असतो, जेणेकरून आरोग्य चांगलं राहील. आरोग्य चांगलं राहील. बरोबर आहे. गेल्या 16 वर्षापासून मॅडम तुम्ही आरोग्य सेविका या पदावर कार्यरत होत्या आणि आता 10 महिन्यांपासून स्वास्थ्य अभियंता सुपरवायझर या पदावर तुम्ही कार्यरत आहात. आरोग्य विभागामध्ये दोन्ही पदावर काम करत असताना तुम्हाला आलेला अनुभव कसा, थोडक्यात तुम्ही आमच्या मैत्रिणींना सांगा. निश्चितच दोन्ही पदं वेगळी आहेत. दोन्ही पदाचे जे काही कर्तव्य जबाबदाऱ्या आहेत त्या वेगळ्या आहेत. तर आरोग्य सेविकेचं पद सांभाळत असताना कोविड-19 सारख्या भीष्म युद्धाशी लढावं लागलं, तळागाळाला आरोग्य सेवा देऊन. आणि 16 वर्ष आरोग्य सेविका ह्या पदावर काम करत असताना अतिशय तारावरची कसरत झाली आणि अतिशय बरे वाईट सुखदायक असे अनुभव आलेले आहेत. निश्चितच जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र महान येथे झाली तेव्हा आरोग्य सेवा देता येत होती, परंतु प्रॉपर वेनी ते कसं इम्प्लिमेंटेशन करायचं, कसं गावात जायचं, कोणासोबत बोलायचं, गाव कसं सांभाळायचं, सरपंच असतात, प्रतिष्ठित नागरिक असतात. आणि नवीन नवीन काम करत असताना खूप वाईट अनुभव आलेत आणि त्याच्यातूनच 16 वर्ष कशी निघून गेली त्या पदावर हे कळलंच नाही. व तर शासनाच्या नियमित पदानुसार पदोन्नती झाली आणि पातूर तालुका मिळाला. दोन्ही पदं चांगले आहेत, अनुभवी आहेत आणि आरोग्य सेविकेपेक्षाही थोडं रिलॅक्स पद आहे स्वास्थ्य अभियंता सुपरवायझर म्हणून. म्हणजे जे काम मी स्वतः केलं तळागाळाला जाऊन, तेच काम मला आता त्याच आरोग्य सेविकेकडून मला करून घ्यायचं आहे. चांगला अनुभव आहे स्वास्थ्य अभियंताचा. पण मॅडम, 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी या दरम्यान अरुणोदय सिकल सेल मोहीम सुरू आहे, तर त्या मोहिमेबद्दल तुम्ही काय सांगाल? निश्चितच खूप महत्त्वाची मोहीम चालू आहे.
15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी ही विशेष सिकलसेल मोहीम म्हणून सध्या सुरू आहे. आणि सिकलसेल हा आजार राष्ट्रीय प्रोग्राम म्हणून आता त्याची नोंद झालेली आहे. बरं. सिकलसेल आजार हा स्मॉल किलर आजार आहे. म्हणजे तो जर आपण येणाऱ्या पिढीचे जर विवाह चुकून वाहक आणि रुग्णांची झाले तर होणारं बाळ सुद्धा तसंच होते. अच्छा. तर हे इथे आपल्याला आळा घालायचा आहे. त्यासाठीच विशेष सिकलसेल तपासणी मोहीम अरुणोदय या नावाने 15 जानेवारी ते 7 फेब्रुवारी चालू आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आव्हान करायचं आहे जनतेला की तुम्ही जास्तीत जास्त उपकेंद्र स्तरावर, प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर रक्ताची चाचणी करून घ्या. आणि विशेष म्हणजे लग्नाच्या आधी तुम्ही ही चाचणी करा. बरोबर. जर तुम्हाला तपासणी दरम्यान जर तुम्ही वाहक आहात, रुग्ण आहात, तर त्याच्यानुसार तुम्हाला अगदी कुठलाही लागणार पैसे नाही. न लागता तुमची रक्ताची तपासणी होईल. जर तुम्ही वाहक आणि रुग्ण तुमचं डायग्नोज झालं तर तुम्हाला फ्री ऑफ चार्ज मरेपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये औषध उपचार केला जाईल. अच्छा. आणि आपल्या आरोग्य सेविका असतात उपकेंद्र स्तरावर, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर मेडिकल ऑफिसर आणि पूर्ण स्टाफ त्यांच्यासाठी असतो. हां. आपल्याला फक्त विवाहापूर्वी जर ही तपासणी झाली तर त्याचं निदान होणं महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे जी येणारी पिढी आपली येणार आहे ती ह्या सिकलसेलच्या दूर राहणार. बरोबर. आता तुम्ही मला सांगितलं आरोग्य सेविका, त्याच्यानंतरचा तुमचा प्रवास, हे सगळं करत असताना अनेक चांगले अनुभव तुम्हाला आले असतीलच. म्हणजे एखाद्या वेळी अतिदक्षता विभागामध्ये तुम्ही अशी काही मदत केली असेल रुग्णांची की त्या व्यक्तीचा तुम्ही केलेल्या कामामुळे जीव वाचला असेल. किंवा डिलिव्हरी होताना जे डिलिव्हरी पेन होते किंवा बाळ होण्याची जी प्रक्रिया असते त्यामध्ये सुद्धा तुम्ही भरपूर मदत केलेली असेलच अशा पेशंटला. तर तो अनुभव कसा होता तुमच्यासाठी? निश्चितच तो अविस्मरणीयच असेल असं मला वाटतं. अविस्मरणीयच आहे. तुम्ही प्रश्न विचारल्याबरोबर माझ्या डोळ्यासमोर तो प्रसंग येऊन उभा राहिला. बरोबर. तर नवीनच लेडी हेडिंगला मी स्टुडंट होती. स्टुडंट असताना आमचं माताबाल संगोपन आणि प्रसूतीचं प्रशिक्षण झालं होतं आणि आमच्या ड्युट्या लेडी हेडिंगला लागल्या होत्या. बरं. मग तिथे एक जबरदस्त अनुभव मला आलेला आहे. अच्छा. आणि तो त्या दिवशीपासून तर आज रोजीपर्यंत मी म्हणजे विसरलेली गेली नाही. 16 वर्ष झाले हो. तुम्ही ते विसरले. 2007ची गोष्ट आहे ती. अच्छा. लेबर रूमलाच माझी ड्युटी होती. एक बाली राजू म्हणून नावाची एक पेशंट होती. बरं. तर त्यांना मग म्हणजे प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या होत्या आणि तर पेन होत होतं तर उचलून द्यायला आणि मला मदत करायला कोणीच नव्हतं. तर मग मी स्वतः पळत गेली वॉर्डात, स्ट्रेचर आणलं, स्वतः 2 तिथल्याच माणसांना आवाज दिला, त्यांना त्या स्ट्रेचरवर ठेवलं आणि लगेच डायरेक्ट ओटीमध्ये घेऊन गेली. क्या बात. तिथे ओटीमध्ये आणल्याबरोबर तिथले डॉक्टर म्हणत होते की यांचा केस पेपर कुठे आहे. म्हटलं केस पेपरपेक्षाही यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे सर, तुम्ही प्लीज यांना तपासा. तर सरांनी तपासल्याबरोबर डायरेक्ट त्यांचं शिजर केलं. कारण तो पेशंट होता प्लॅसेंटा प्रिव्हिया. प्लॅसेंटा प्रिव्हिया ही अशी एक कंडिशन असते जे बाळाचं नाळ जे असते ती नाळच खाली आलेली असते. नाही, नॉर्मल प्रसूतीच होऊ शकत नाही. तर वेळेच्या आत ते शिजर करून मग लगेच काढावं लागते. तर त्यानंतर मग अष्टपुत्रे सर होते तेव्हा. तर मग त्या दिवशीपासून मला इन्स्पिरेशन भेटले की अरे आपल्या पाठ थोपटणी होते. जेव्हा आपण इमानदारीनं आरोग्य सेवा देतो तेव्हा आपली खूप असा वेगळाच आनंद होतो आपल्याला. आरोग्य सेविका या पदावर तुम्ही जेव्हा काम करता त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या काही हॉबी असतीलच, जसं की संघटनेचं काम तुम्ही करता, तर तो अनुभव कसा आहे? निश्चितच जेव्हा नवीन आम्ही लागलो तेव्हा शासन सेवेमध्ये लागलो. तर शासन सेवेमध्ये काम करत असताना आपल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचनेप्रमाणे काम करणं हे याच्यासाठी आपण बांधील असतो. तर काम करत असताना हळूहळू अभ्यास वाढत गेला, अनुभव वाढत गेलं, डेअरिंग वाढत गेली. तर अरे आरोग्य सेवा आपण देत आहोत, परंतु कर्मचाऱ्यांचे जे काही हक्क अधिकार आहेत म्हणजे
प्रमोशन आहेत, सेवेत कायम आश्वासित प्रगती योजना आहे, सेवेत कायम आहे, हे जे वैयक्तिक लाभ आहे, वैयक्तिक हक्क अधिकार आहेत, किंवा काम करत असताना ज्या काही आपल्यावर अन्याय होतो, म्हणजे त्या पदाचे कामं आपल्यावर लादल्या न जाऊन दुसरे कामं लादल्या जाणं, किंवा शासनाच्या अटी व शर्तीप्रमाणे कामं आपल्याला ठरवून दिलेले नाही तरीही सुद्धा आपल्यावर लादून आपल्याला त्या करायला लावणं, तर ह्या सगळ्या गोष्टींचा जो काही अभ्यास आहे तो वाढत गेला. तर मला असं वाटलं की त्याच्यासाठी कुठे ना कुठे आरोग्य सेविका ह्या कॅडरसोबत व आरोग्य कर्मचाऱ्यांसोबतच आपल्याला त्या पदाला न्याय मिळायला पाहिजे. तर तेव्हा मग सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना, आरोग्य सेविकांना एकत्रित आणलं, माझे जे काही म्हणणं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचवलं आणि आरोग्य सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांची योग्य साथ मिळाली आणि त्या साथीच्या बलावर संघटना स्थापन केली, पद मिळवलं जिल्हा अध्यक्ष म्हणून, व सगळ्यात पहिले 12 वर्ष झाले पदोन्नती नाही आहे. तर हा खूप मोठा अन्याय आहे. जेव्हा बाकीच्या जिल्ह्यामध्ये दरवर्षी पदोन्नती होतात आणि 33% राखीव महिलांचं विस्तार अधिकारी पद हे गेल्या वर्षापासून आणि एकही 12 वर्षापासून विस्तार अधिकारी महिला पद नाही, ही खरोखर खूप मोठी गंभीर बाब होती. तर ह्या सगळ्याच गोष्टी एकत्रित केल्या आणि 4 दिवस आंदोलन करून ह्या सगळ्या गोष्टीची रूपरेषा दरवर्षी आम्हाला हे मिळायला पाहिजे हे सगळं शासनासमोर मांडलं. निश्चितच शासन दरबारी आमची ती जी काही हक्क अधिकार मागण्याची जी काही रूपरेषा होती ती पूर्णत्वास आली. त्याच्यानुसार आता खरोखर जिल्हा परिषद प्रशासनाची दखल घेऊन जे काही आता चित्र आहे ते बदललं गेलं. आता जे काही शून्यातून सुरुवात केलेली होती ती आता एका नियमाप्रमाणे दरवर्षीप्रमाणे मिळत आहे. तर हे संघटनेतून खूप मोठं आमचं अचिव्हमेंट आहे. अच्छा मैत्रिणींनो, मॅडमला सावित्रीची लेख 2023-24 हा पुरस्कार, आदर्श आरोग्य सेविका पुरस्कार, राष्ट्रीय कला गौरव पुरस्कार, वुमन आयकॉन पुरस्कार, त्यासोबत महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025चा, कर्तृत्ववान महिला पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी मॅडम पुरस्कृत आहेत. तेव्हा मॅडम, तुमच्या येणाऱ्या भविष्यासाठी आमच्या महिला विश्व या कार्यक्रमामधून मी तुम्हाला आकाशवाणीतर्फे खूप खूप शुभेच्छा देते आणि जाता जाता आमच्या मैत्रिणींना तुमच्या आवडीचं गीत ऐकायला आवडेल. माझ्या आवडीचं गीत मी नेहमी मोटिवेशनल असते. म्हणजे मला नेहमी कुठल्याही गोष्टी नवीन नवीन शिकायला आवडतात, करायला आवडतात आणि यशस्वी व्हायला मला आवडतं. तर त्याच्यासाठी माझं आवडतं मोटिवेशनलच गीत आहे, आरंभ है प्रचंड. आरंभ है प्रचंड, बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आरंभ है प्रचंड, बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड, बोल मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो. आन शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो. आरंभ है प्रचंड. करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. मन करे सो प्राण दे, जो मन करे सो प्राण ले, वही तो एक सर्वशक्तिमान है. कृष्ण की पुकार है, ये भागवत का सार है कि युद्ध ही तो वीर का प्रमाण है. कौरवों की भीड़ हो या पांडवों का नीड़ हो, जो लड़ सका है वो ही तो महान है. जीत की हवस नहीं, किसी पे कोई वश नहीं, क्या जिंदगी है ठोकरों पे मार दो.
मौत अंत है नहीं तो मौत से भी क्यों डरे, ये जाके आसमान में दहाड़ दो। आरंभ है प्रचंड बोले मस्तकों के झुंड, आज जंग की घड़ी की तुम गुहार दो। आन बान शान या की जान का हो दान, आज एक धनुष के बाण पे उतार दो। आरंभ है प्रचंड। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो घाव, तुम ये सोच लो। वो दया का भाव या कि शौर्य का चुनाव, या कि हार का वो घाव, तुम ये सोच लो। या कि पूरे भाल पर जला रहे विजय का लाल लाल ये गुलाल, तुम ये सोच लो। रंग केसरी हो या मृदंग केसरी हो, या कि केसरी हो ताल, तुम ये सोच लो। श्रोतो, महिला विश्व या कार्यक्रमात आत्ताच आपण आरोग्य सेविका संगीता जाधव यांची जया सहस्त्रबुद्धे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. तांत्रिक सहाय्य होतं बाळासाहेब खराटे यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विनोद गवडी.